हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी भाजीची रेसिपी घेऊन आली आहे। तो आहे लाल भोपळा। हा लाल भोपळा अशा प्रकारचा असतो, हा खूप गुणकारी आहे। लाल भोपळ्याचे फायदे काय किती सांगत। याला डांगरही बोलतात, लाल भोपळा किंवा तांबडा भोपळा असेही बोलले जाते। इंग्लिशमध्ये याला पंपकिन बोलतात। चवीला हा गोड असतो, वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात। ह्या भोपळ्याने वजन कमी होते। खूप वजनाने त्रस्त झालेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फॅट्स याच्यामध्ये खूप फायबर असतात, त्याच्यामुळे फॅट्स कमी होतात। भुकेवर नियंत्रण राहते, पचनक्रिया सुधारण्यास मदत होते, डोळ्याचे आरोग्य सुधारते, मोतीबिंदू होण्याची समस्या दूर करते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते। ह्यामध्ये A, B, C खूप विटॅमिनचा खूप साठा असतो। मधुमेहासाठी खूप फायदा होतो। अशा प्रकारचा हा गुणकारी लाल भोपळा किंवा डांगर किंवा तांबडा भोपळा, पंपकिन अशा प्रकारचा हा भोपळा सर्वांनी खावा। यासाठी मी हा भोपळ्याच्या भाजीचे गुणधर्म सांगितले, पण हा भोपळा तुम्ही नेहमी खावा, याच्यामुळे खूप फायदे मिळतात। तर मी लोकांपर्यंत हा भोपळा पोचवण्यासाठी मी ही रेसिपी टाकत आहे। तर चला तर सुरुवात करूया। मी यासाठी हा 400 ग्राम भोपळा घेतलेला आहे। हा अशा छोटे छोटे तुकडे करून कापून धुवून स्वच्छ केलेला आहे। तर चला तर सुरुवात करूया। मी त्यासाठी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धा चमचा जिरे घेत आहे, आणि याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, यामध्ये 1 चमचा तेल घातलेले आहे। जास्त तेल घालायचे नाही, कारण हे तेल पुन्हा रिलीज व्हायला लागते, तर त्यासाठी तेल कमीच घाला। आणि यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे, मोहरी चांगली तडतडून देऊया। त्यात अर्धा चमचा जिरे घातलेले आहे, मोहरी चांगली तडतडून देऊया। मोहरी जिरे चांगले तडतडत आहेत। आता यामध्ये आपण हिंग घालून घेऊया। हिंग आपण तेलामध्ये चांगला परतून घेऊ। आता यामध्ये घालायचं आहे आलं लसूण पेस्ट। मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालत आहे। ही भाजी गोड असल्यामुळे खाण्यासाठी गोड लागते, तर त्यासाठी मसाल्याचे प्रमाण पण आपल्याला कमी जास्त करून घ्यावं लागते। तर आता मी हे वाटण तयार केलं ते घालून घेऊयात। अशा प्रकारे वाटण घालून घेतले आहे। मी यामध्ये 4 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, कोथिंबीर घेतली होती। आता यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया, आणि भाजी गोड असल्यामुळे टमाटर आपल्याला थोडासाच घालायचा आहे। मी अर्ध्यालाही अर्धाच टोमॅटो घातलेला आहे। आता यात पाव चमचा हळद घालत आहे, हळदही चांगली परतून घेऊ। आता ही आपण भाजी घालून घेऊया। अशा प्रकारे भाजी धुवून गाळून घेतलेली आहे। तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे याच्यामध्ये घालून घेतलेली आहे। आपण सर्व मिक्स करून घेऊया।
ही पटकन शिजणारी 5 मिनिटात भाजी शिजते आणि रुचकरही लागते. पण काही लोक याला नाक मुरडतात, यांना आवडत नाही कोणालाही. तर मग ही खूप छान लागते. तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खा, ज्वारीच्या भाकरीसोबत खा, भाताबरोबर खा, चपातीबरोबर खा. खूप छान होते. डब्यालाही छान देता येते. याला पाणी सुटत नाही. आता यामध्ये मीठ चवीनुसार मीठ घालत आहे. तुम्ही तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. अशा प्रकारची मी भाजी घातली आहे. यात पाणी घालायचे नाही. आता हिला झाकण लावून मंद आचेवर शिजून देऊयात. तर बघा तर फ्रेंड्स, आता आपली भाजी शिजलेली आहे. आता आपण खूप सुंदर बनलेली आहे. खूप वास तिचा दरवळत आहे. अशा प्रकारची खमंग भाजी आपली बनलेली आहे. गॅस बंद करते आणि आता आपण सर्व करूया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारची मी सर्व केलेली आहे. ही गुणकारी भाजी सगळ्यांना खावी अशी ह्या पद्धतीने बनवलेली आहे. ही खूप प्रकारची बनते. तर मी नक्की तुम्हाला दाखवेल वेगवेगळ्या प्रकारे बनवून. आणि याचे मिठाया पण बनतात, घारगे बनतात, बर्फी बनते. अशा प्रकारची ही गुणकारी लाल भोपळा, डांगर, पंपकिन ही भाजी तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला खूप आवडेल. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल, माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन, तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.